नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अवयव या व्याकरणाच्या भागात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण अवयव व तिचे प्रकार अभ्यासणार आहोत आणि अवयव या व्याकरणाच्या भागाचा हा सेशन क्रमांक 5 आहे। यापूर्वी आपण अवयवचे प्रकार हे अभ्यासत होतो। अवयवचे एकूण 4 प्रकार असतात आणि ते म्हणजेच क्रियाविशेषण अवयव, शब्दयोगी अवयव, उभयनामी अवयव आणि केवल प्रयोगी अवयव। त्यापैकी क्रियाविशेषण अवयव म्हणजे काय आपण समजून घेतलेला आहे आणि शब्दयोगी अवयव म्हणजे काय हेही आपण समजून घेतलेला आहे। आता क्रियाविशेषण अवयव आणि शब्दयोगी अवयव या दोघांमध्ये काय फरक असतो ते आता आपण समजून घेऊया। खालील परिच्छेद वाचा, त्यातील शब्दयोगी अवयव रेखांकित किंवा अधोरेखित करा। आपण सुरुवातीला हा पॅराग्राफ वाचून घेऊया किंवा वाक्य वाचून घेऊया। आमच्या शाळेसमोर वडाचे झाड आहे। झाडाभोवती भक्कम पार बांधला आहे। त्या पारावर बसून आम्ही डबा खातो, झाडाखाली खेळतो। शाळेची घंटा होईपर्यंत झाडाजवळ मुलांची गर्दी असते। हे वडाचे झाड शाळेच्या पहिल्या दिवसापासून मला एखाद्या मित्राप्रमाणे वाटते। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण हा परिच्छेद वाचून घेतलेला आहे। आता आपण एक एक वाक्य वाचूया आणि त्यामधील शब्दयोगी अवयव कोणते ते रेखांकित करूया। पहिलं वाक्य आहे, आमच्या शाळेसमोर वडाचे झाड आहे। सांगा पाहू मग ह्या वाक्यामध्ये कोणता शब्दयोगी अवयव असणार आहे? समोर। अगदी बरोबर। काय आहे? समोर। आपला शब्द कोणता आहे? शाळेसमोर। तर शाळा हा वेगळा शब्द आहे आणि समोर हा वेगळा शब्द आहे। तर शाळा अधिक समोर जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याचं शाळा या मूळ शब्दाचं रूप बदलतं आणि त्याचं सामान्य रूप होतं शाळा। मग शाळाचं काय? शाळे। मग शाळे समोर, शाळा अधिक समोर, शाळे समोर। तर इथे आपल्याला शाळेबरोबर समोर हा प्रत्यय लावलेला आहे आणि तो आता स्वतंत्र नाही, म्हणून हा कोणता अवयव आहे? शब्दयोगी अवयव। पण जर समजा समोर हा स्वतंत्र अवयव असता तर त्यावेळेस कोणता अवयव झालेला असता? क्रियाविशेषण अवयव। अगदी बरोबर। पुढचं वाक्य पाहूया, झाडाभोवती भक्कम पार बांधला आहे। तर ह्या वाक्यामध्ये कोणता शब्दयोगी अवयव आहे? तर तो आहे झाडाभोवती। अगदी बरोबर, व्हेरी गुड। मग आपण त्याला अधोरेखित करूया। झाडाभोवती याच्यामध्ये भोवती हा प्रत्यय लावलेला आहे आणि झाड हा मूळ शब्द आहे। झाड अधिक भोवती, मग आपला उभयनामी शब्दयोगी अवयव तयार होतो झाडाभोवती। आता झाड या मूळ शब्दाबरोबर जेव्हा आपण प्रत्यय लावून झाडाभोवती हे शब्दयोगी अवयव तयार करतो तर झाडाचा मूळ शब्दाचा परिवर्तन होतं आणि त्याचं सामान्य रूप होतं झाड मूळ शब्द आणि सामान्य रूप झाडा। तर याच्यात तुम्हाला विचारलं जाऊ शकतो की याच्यामध्ये सामान्य रूप कोणतं आहे? तर हे झाडा हे सामान्य रूप येणार। पुढचं वाक्य पाहूया, पारावर, त्या पारावर बसून आम्ही डबा खातो। तर या वाक्यामध्ये पारावर, वर हा शब्दयोगी अवयव आहे। पार हा मूळ शब्द आहे आणि शब्दयोगी अवयव किंवा पर्याय जोडल्या गेल्या कारणाने त्याच्यामध्ये परिवर्तन होऊन पारावर असा शब्दयोगी अवयव तयार झालेला आहे आणि पार या मूळ शब्दाबरोबर त्याचं सामान्य रूप तयार होतं पारा। पुढचं वाक्य पाहूया, झाडाखाली खेळतो। झाडाखाली ह्या वाक्यामध्ये झाडाखाली हा शब्दयोगी अवयव आहे खाली। मूळ शब्द कोणता आहे? झाड। मूळ शब्द झाड आणि त्याचबरोबर खाली हा प्रत्यय लावल्यामुळे शब्दयोगी अवयव तयार होतो झाडाखाली। आता बघा इथे तुम्हाला झाड मूळ शब्द आहे आणि त्याचं सामान्य रूप येणार आहे झाडा। पुढचं उदाहरण आहे, शाळेची घंटा होईपर्यंत झाडाजवळ मुलांची गर्दी असते। तर इथे बघा होईपर्यंत मध्ये पर्यंत आणि झाडाजवळ मध्ये जवळ हा शब्दयोगी अवयव आहेत। मग शाळाजवळ, झाडाजवळ आणि होईपर्यंत याच्यामध्ये मूळ शब्द अधिक
प्रत्यय म्हणजेच पर्यंत, होई अधिक पर्यंत, होईपर्यंत, झाड अधिक जवळ, झाडा जवळ. तर याच्यामध्ये झाड मूळ शब्द आहे आणि झाडा हे सामान्य रूप आहे. हे वडाचे झाड शाळेच्या पहिल्या दिवसापासून एखाद्या मित्राप्रमाणे वाटते. तर इथे बघा, पासून आणि मित्राप्रमाणे हे तुमचे शब्दयोगी अवयव येणार आहेत. पण विद्यार्थी मित्रांनो, इथे लक्षात ठेवायचं आहे, शाळेसमोर, झाडाभोवती, पारावर, झाडाखाली, होईपर्यंत, झाडाजवळ आणि दिवसापासून आणि मित्राप्रमाणे हे शब्दयोगी अवयव आहेत. पण याच्यामध्ये मूळ शब्दाबरोबर प्रत्यय एकत्र आल्यामुळे इथे ते शब्दयोगी अवयव होतात. पण ते जेव्हा आपण स्वतंत्र प्रत्ययाच्या रूपामध्ये लिहितो तेव्हा ते कोणते अवयव होणार आहेत? क्रियाविशेषण अवयव. अगदी बरोबर. तर पुन्हा इथे आपण समजून घेऊया. अधोरेखित शब्द आहेत शाळेसमोर, झाडाभोवती, पारावर, झाडाखाली, होईपर्यंत, झाडाजवळ, दिवसापासून आणि मित्राप्रमाणे. तर या शब्दांमध्ये शब्दयोगी अवयव कोणते येणार आहेत? तर समोर, भोवती, खाली, वर, पर्यंत, जवळ आणि पासून, त्याचबरोबर प्रमाणे हे शब्दयोगी अवयव आहेत. आता तुम्ही म्हणाल हे शब्द क्रियाविशेषण अवयव पण आहेत, पण आता तुम्हाला फरक समजलेला आहे की जेव्हा ते स्वतंत्र लिहिले असते तर ते क्रियाविशेषण अवयव झालेले असते. पण आता हे प्रत्यय मूळ शब्दाबरोबर जोडले गेलेले आहेत, म्हणून हे ते आपल्याला शब्दयोगी अवयव म्हणून त्याचा उपयोग होत आहे. आता शब्दयोगी अवयव व क्रियाविशेषण अवयव यात फरक आहे. एकच अवयव वाक्यात दोन्ही प्रकारची कार्य करू शकतात. म्हणजे बघा, एकच अवयव वेगवेगळ्या वाक्यांमध्ये दोन्ही शब्दयोगी अवयव आणि क्रियाविशेषण अवयव यांचा सुद्धा तिथे प्रयोग होऊ शकतो. आपण समजून घेऊया. झाडावर पक्षी बसतात. तर झाडावर पक्षी बसतात याच्यामध्ये वर हा अवयव आहे किंवा प्रत्यय आहे, पण तो इथे झाड या शब्दाबरोबर जोडल्या गेल्यामुळे वर हा प्रत्यय किंवा वर हा अवयव इथे शब्दयोगी अवयव तयार झालेला आहे. पण वर पतंग आहे, तर ह्या वाक्यामध्ये वर हा अवयव स्वतंत्रपणे त्याचा उपयोग झालेला आहे, म्हणजे मूळ शब्दाबरोबर तो जोडला गेलेला नाही, म्हणून वर हा शब्द इथे क्रियाविशेषण अवयव आहे. तर या दोन्ही वाक्यांवरनं आपल्याला वर हा प्रत्यय कशा रीतीने त्याचा वेगळ्या पद्धतीने उपयोग केल्यावरती वेगवेगळ्या वाक्यांमध्ये तो वेगवेगळे त्याचे प्रकार दाखवतोय. म्हणजे वर शब्दयोगी अवयव पण आहे आणि वर क्रियाविशेषण अवयव पण आहेत, पण त्या दोघांमध्ये कसा फरक आहे ते आपण इथे समजून घेतलेला आहे. पुढील उदाहरण आहे, शाळेबाहेर मुले जमली. तर याच्यामध्ये बाहेर हा अवयव आहे आणि तो आहे शब्दयोगी अवयव. शाळा या मूळ शब्दाबरोबर बाहेर हे अवयव जोडल्या कारणाने इथे बाहेर हा शब्दयोगी अवयव तयार होतो. पण दुसऱ्या वाक्यामध्ये बाहेर पाऊस पडत आहे याच्यामध्ये बाहेर हा शब्द स्वतंत्रपणे किंवा हा अवयव स्वतंत्रपणे प्रयोग झाल्यामुळे वेगळ्या रूपात तो वेगळा आहे. पण इथे शाळेबाहेरमध्ये तो स्वतंत्र नाही आहे, पण दुसऱ्या वाक्यामध्ये बाहेर पाऊस पडत आहे याच्यामध्ये तो स्वतंत्र आहे, म्हणून तो स्वतंत्र असल्याकारणाने तिथे आपल्याला क्रियाविशेषण अवयवचा तो प्रकार पाहायला मिळतो. पुढील उदाहरण आहे, रस्त्यासमोर शाळा आहे. तर याच्यामध्ये समोर हा शब्दयोगी अवयव आहे, पण पुढील उदाहरणामध्ये समोर दुकान आहे. तर इथे समोर हा वेगळा असल्याकारणाने स्वतंत्र असल्याकारणाने तो समोर हा शब्दच क्रियाविशेषण अवयव होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण एक शब्द दोन्ही व्याकरणाच्या प्रकारामध्ये किंवा अवयवाच्या प्रकारामध्ये कशा रीतीने त्याचा स्वतंत्रपणे वापर केल्यावरती तो क्रियाविशेषण अवयव होतो आणि जेव्हा तो एखाद्या मूळ शब्दाबरोबर जोडला जातो तेव्हा तो शब्दयोगी अवयव होतो. हा फरक आपण समजून घेतलेला आहे उदाहरणांच्या माध्यमातून. आता आपण पुन्हा काही उदाहरणांद्वारे समजून घेऊया. शब्दयोगी अवयव व क्रियाविशेषण अवयव यातील फरक. खालील दोन गटातील वाक्य वाचा. पहिला आहे, मी रोज सकाळी 6 पूर्वी उठतो. त्याच्यामध्ये पूर्वी हा 6 या मूळ शब्दाशी जोडला गेलेला आहे, त्यामुळे इथे तो शब्दयोगी अवयव तयार झालेला आहे. पण दुसरा गटातील पहिलं उदाहरण आहे, पूर्वी राजेशाही होते. तर पूर्वीच हा अवयव स्वतंत्रपणे वापर केल्यामुळे वाक्यामध्ये तो क्रियाविशेषण अवयवचं काम करत आहे किंवा कार्य करत आहे. पुढील उदाहरण आहे, तो आरशासमोर उभा होता. ह्या वाक्यामध्ये समोर हे अवयव आहे,
पण इथे मूळ शब्द आरशाबरोबर जोडला गेल्या कारणाने तो शब्दयोगी अवयव म्हणून ओळखला जातो. पुढील वाक्यामध्ये माझा मित्र समोर उभा आहे, तर इथे समोर हा अवयव आहे, परंतु तो वाक्यामध्ये स्वतंत्र रूपाने उपयोग केलेल्या कारणाने तिथे तो क्रियाविशेषण अवयव तयार झालेला आहे. पुढील उदाहरण आहे तिसरं, डोंगरावर हिरवेगार गवत उगवले होते. तर या वाक्यामध्ये वर हा अवयव आहे आणि तो मूळ शब्द डोंगर याच्याशी जोडला गेल्या कारणाने तिथे डोंगरावर हा नवीन शब्द तयार होतो. तर ह्या वाक्यामध्ये वर हे शब्दयोगी अवयव आहे. पण पुढील तिसऱ्या वाक्यामध्ये गट क्रमांक 2 मध्ये तिसरं वाक्य ताईने वर पाहिले, तर याच्यामध्ये वर हा शब्द अवयव स्वतंत्रपणे उपयोग केला गेल्या कारणाने त्याचा अर्थामध्ये पण बदल होत आहे आणि म्हणूनच वर इथे क्रियाविशेषण अवयव म्हणून पाहायला मिळतो. वरील दोन्ही गटात पूर्वी, समोर, वर हे शब्द दिसतात. पहिल्या गटात ते शब्दांना जोडून आले आहेत म्हणून ती शब्दयोगी अवयव आहेत, तर दुसऱ्या गटात ते स्वतंत्रपणे आलेले असून वाक्यातील क्रियापदांबद्दल विशेष माहिती सांगतात म्हणून ते क्रियाविशेषण अवयव आहेत. म्हणजे एकच अवयव दोन्ही वाक्यांमध्ये कशा रीतीने त्याचा वापर केल्यावरती ते शब्दयोगी अवयव किंवा क्रियाविशेषण अवयव होऊ शकतात याचं उदाहरण आपण इथे समजून घेतलेलं आहे, जाणून घेतलेलं आहे. पुढील प्रश्न आहे खालील वाक्यातील शब्दयोगी अवयव ओळखा व ती कोणत्या शब्दांशी संबंध जोडतात ते लिहा. तर आता आपण वेगवेगळ्या उदाहरणांद्वारा आपण समजून घेऊया कोणते शब्द हे शब्दयोगी अवयव आहेत आणि त्याचा संबंध मूळ शब्दाशी कसा जोडला गेलेला आहे. पहिलं उदाहरण आहे मी परीक्षेनंतर पोहण्यास शिकणार आहे. तर ह्या वाक्यामध्ये कोणता शब्द शब्दयोगी अवयव येणार आहे? नंतर. अगदी बरोबर. तर परीक्षेनंतर हा शब्दयोगी अवयव आहे आणि त्याचा संबंध कोणत्या शब्दाशी जोडला गेलेला आहे? तर तो आहे परीक्षा. तर याच्यातील मूळ शब्द येणार आहे परीक्षा. म्हणजेच काय? तर परीक्षा अधिक नंतर बरोबर परीक्षेनंतर. तर मूळ शब्द परीक्षा आणि शब्दयोगी अवयव जोडल्यानंतर जो शब्द तयार होतो तो आहे परीक्षे. मग याच्यातलं सामान्य रूप कोणतं येणार आहे? परीक्षे. मूळ शब्द परीक्षा आणि ते नंतर हा शब्दयोगी अवयव परीक्षा या शब्दाशी त्याचा संबंध जोडला गेलेला आहे. पुढील उदाहरण पाहूया. तुझ्या देखील हे लक्षात कसे आले नाही. तर ह्या वाक्यामध्ये देखील हा शब्दयोगी अवयव आहे आणि मूळ शब्द कोणता आहे? तुझा किंवा तुझ्या. तर इथे देखील या शब्दयोगी अवयवचा संबंध तुझ्या या शब्दाशी जोडला गेलेला आहे. तुझा अधिक देखील बरोबर तुझ्या देखील आणि मूळ शब्द तुझा आणि सामान्य रूप तुझ्या. पुढील उदाहरण आहे रस्त्यावरील विजेचे दिवे गेले होते. ह्या वाक्यामध्ये वरील हा शब्दयोगी अवयव आहे आणि त्याचप्रमाणे त्याचा रस्ता शब्दयोगी अवयव वरील याचा मूळ शब्द रस्त्याशी संबंध जोडला गेलेला आहे. तर रस्ता अधिक वरील बरोबर रस्त्यावरील. पुढील उदाहरण आहे देशाला देण्यासाठी तुमच्याकडे 10 मिनिटे वेळ आहे का. तर याच्यामध्ये बघा 2 शब्दयोगी अवयवांचा प्रयोग करण्यात आलेला आहे. देण्यासाठी मध्ये साठी आणि तुमच्याकडे मध्ये कडे. तर देण्यासाठी मध्ये साठी हा शब्दयोगी अवयव आहे आणि त्याचा देणे या शब्दाशी संबंध जोडण्यात आलेला आहे. पुढचा शब्द आहे तुमच्याकडे. तुमच्याकडे या शब्दामध्ये कडे हा शब्दयोगी अवयव आहे आणि त्याचबरोबर तुमचा या मूळ शब्दाशी त्याचा संबंध जोडला गेलेला आहे. तर आपण वेगवेगळ्या उदाहरणांद्वारे शब्दयोगी अवयव म्हणजे काय त्याचे उदाहरण समजून घेतलेले आहे. त्याचबरोबर क्रियाविशेषण अवयव आणि शब्दयोगी अवयव यामध्ये काय फरक असतो हे सुद्धा आपण जाणून घेतलेलं आहे. तर आता इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजेच काय, शब्दयोगी अवयव सामान्यतः
नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात. आता बघा आपल्याला इथे शब्दयोगी अवयव आपण शिकत आहोत आणि ते एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे ती म्हणजेच काय, शब्दयोगी अवयव जे अधिकतर असतात ते नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात. पण कधी कधी ती क्रियापदे किंवा मग क्रियाविशेषण यांनाही जोडून येतात. क्रियापद म्हणजेच काय, एखादी क्रिया जी वाक्याच्या शेवटी असते आणि क्रियाविशेषण म्हणजे त्या क्रियेबद्दल विशेष माहिती देणारा जो काही शब्द असतो त्याला आपण क्रियाविशेषण असे म्हणतो. म्हणजेच शब्दयोगी अवयव हे अधिकतर नामांना आणि सर्वनामांना जोडून येतात, पण कधीतरी ते शब्दयोगी अवयव क्रियापद किंवा क्रियाविशेषण यांना सुद्धा जोडून आलेले असतात. इथे उदाहरण दिलेले आहे आपल्याला, बोलल्यावर. आता बोलणे ही क्रिया आहे आणि त्यामध्ये वर हा शब्दयोगी अवयव जोडण्यात आलेला आहे. त्यानंतर आल्यानंतर, याच्यामध्ये आला हा मूळ शब्द आहे आणि नंतर हा शब्दयोगी अवयव आहे. पुढील उदाहरण आहे थोडा सुद्धा. याच्यामध्ये थोडा हा मूळ शब्द आहे आणि सुद्धा हा काय आहे, शब्दयोगी अवयव आहे. कालपर्यंत, आता इथे हे कालपर्यंत मध्ये काल हे क्रियाविशेषण अवयव आहे. याच्यामध्ये काल हा मूळ शब्द आहे आणि पर्यंत हा शब्दयोगी अवयव आहे. त्याचप्रमाणे पूर्वीपेक्षा, याच्यामध्ये सुद्धा हा क्रियाविशेषण अवयव आहे पूर्वी आणि पेक्षा हे शब्दयोगी अवयव आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्याकरणाच्या या भागामध्ये आपण शब्दयोगी अवयवचे उदाहरणाद्वारे अजून त्याला व्यवस्थित समजून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर शब्दयोगी अवयव आणि क्रियाविशेषण अवयव यामधील फरक समजून घेतलेला आहे. पुढील अवयवांचे प्रकारांचा आपल्याला विस्तार रूपाने अभ्यास करायचा आहे, परंतु त्याचा अभ्यास आपण व्याकरणाच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.